सर्वांना माझा नमस्कार. ॲक्च्युली मी टेलिग्रामवरती लाईव्ह येणार होतो, बट तिथं व्हॉईस प्रॉब्लेम आल्यानंतर आपण हा रेकॉर्डेड एक व्हिडिओ इथे बनवत आहोत. तर जी आपली NMCची बॅच होती किंवा मग इन जनरल जे मुलं आपल्याशी जोडलेले होते यूट्यूबला म्हणा किंवा टेलिग्रामला, तर सर्वांना हाच प्रश्न पडतोय की NMC असिस्टंट कमिशनरची एक्झाम कधी होणार आहे, त्याची तारीख काय असेल, तुम्हाला काही आयडिया आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे की मला आतली खबर खरंच माहिती नाही आहे. आणि जे मी तुम्हाला तारखा सांगत असतो ते एक लॉजिकल डिडक्शन असतं किंवा एक अंदाज असतो. किंवा जर एखादा मित्र जो सर्व्हिसमध्ये आहे, तर तो त्याच्या पद्धतीने त्याला जर काही माहिती भेटली तर सांगत असतो. बट खरंच आपल्याकडे काही आतल्या खबरी वगैरे किंवा सूत्र वगैरे अशा नसतात. बट मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची इथं. एक गाव होतं. त्या गावामध्ये अशी अफवा पसरल्या गेली की जवळपास 12 ते 15 वर्ष पाऊस पडणार नाही. ठीक आहे. मग तेथील शेतकऱ्यांनी काय केलं? तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांची जी पण शेतीची अवजारं होती तिला गुंडाळून ठेवलं. ठीक आहे. त्यांनी शेती करायचं बंद केलं. बट त्यात एक शहाणा माणूस होता. ठीक आहे. एक शहाणा माणूस होता, एक शहाणा शेतकरी होता. त्याने मात्र त्याचं शेत नांगरायला घेतलं. आणि जेव्हा तो शेत नांगरत होता तेव्हा मात्र त्याचे गावकरी आणि इतर शेतकरी त्याला डिवचत होते, त्याच्यावरती हसत होते. आणि त्याला भरपूर जणांनी असं विचारलं की तू काय मूर्ख वगैरे आहे का? तुला समजत नाही का पाऊस पडणार नाही, तू शेतीची नांगरणी का करतो? त्याचं उत्तर खूप भारी होतं. त्याने सांगितलं की ठीक आहे, आपण असं ॲझ्युम करू की 12-15 वर्ष हा पाऊस पडणार नाहीये. बट 12-15 वर्ष जर मी शेती केली नाही तर माझी जी शारीरिक क्षमता आहे, जी माझी मानसिक शक्ती आहे, जे स्किल माझ्याकडे आहे शेती करण्याचं, ते स्किल माझं नाहीसं होईल. जी माझं अवजार आहे ती जर मी गुंडाळून ठेवली 12-15 वर्ष, तर ती गंजतील, खराब होतील. या पद्धतीने त्याने उत्तर दिलं. आणि याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय? ठीक आहे, आपण स्टोरी समजून घेतली. त्याचं कन्क्लुजन काय, निष्कर्ष काय? तर मला तेच सांगायचं आहे. पाऊस कधी पडणार आहे हे महत्त्वाचं नाही आहे किंवा एक्झाम कधी होणार आहे ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही तुमची मेहनत करत राहणं ती जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही जर तुमच्या नोट्स या बंद करून ठेवल्या, म्हणजे तुम्ही तुमच्या अवजार हे जर गुंडाळून ठेवले, तर 100% त्याला गंज लागणार आहे, ते खराब होणार आहे. ही बाब लक्षात घ्या. जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही तर तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी विसरणार आहे. तुमच्या ज्या क्षमता आतापर्यंत डेव्हलप झाल्या त्या क्षमता तुमच्या कमी कमी होत जाणार आहे. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यावरून मला सांगायचं काय, पेपर कधी होऊ शकतो? तर मला असं वाटतं पर्सनली की मे एंडिंगला, किंवा मे एंडिंगचे सुद्धा आता चान्सेस खूप कमी आहे. जूनच्या पहिला हप्ता किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये तुमचा NMCचा पेपर व्हायला पाहिजे. ठीक आहे. आपला हा गेस आहे. आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की 31 मेला तर राज्यसेवा पूर्व आहे आणि त्या दरम्यान जर हा पेपर आला तर मग कसं करायचं? मागच्या वेळेस धर्मादायचे जेव्हा पेपर झाले तर राज्यसेवा पूर्वचा पेपर सुद्धा त्याच टप्प्यामध्ये होता. मला वाटतं 4 तारखेला काहीतरी धर्मादायचे पेपर सुरू झालेले आणि त्यांनी 11 नोव्हेंबरला समथिंग काहीतरी राज्यसेवेचा पेपर होता. ठीक आहे. तर 12 तारखेपर्यंत धर्मादायचे पेपर चाललेले होते. पण इथं फॉर्मची संख्या कमी, म्हणजे 16,000 फॉर्म आले. तर मला असं वाटतं की एका शिफ्टमध्ये हा पेपर व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर हा एका शिफ्टमध्ये झाला तर नॉर्मलायझेशन होणार नाही. आणि त्या केसमध्ये भरपूर जणांना जो अडचण येते किंवा अडचणीचा मुद्दा ठरतो नॉर्मलायझेशन, तिथं थोडीसं त्यांना आपण जे म्हणतो राहत, हा ॲक्च्युली हिंदीमधला वर्ड आहे, बट ठीक आहे. तर त्यांना तिथं म्हणजे जे म्हणतो आपण की नॉर्मलायझेशनचा भरपूर जणांना फटका बसतो. तर त्या केसमध्ये ते होणार नाही. ठीक आहे. एक्झाम कधी होईल त्याचं उत्तर तेच आहे की ठीक आहे, मला सुद्धा एक्झॅक्टली माहीत नाही. एक गेस आहे आणि त्या गेसला पकडून आपल्याला अभ्यास करावा लागतो. अजून एक बाब लक्षात घ्या, जेवढे पण सिरियस लोक आहेत किंवा जे पण टॉपर आहेत आपल्या टेस्ट वगैरेमध्ये, तर त्यांनी आतापर्यंत कधीच मला एक्झामची डेट वगैरे विचारली नाही आहे. तर मला खरंच असं वाटतं की तुम्ही जर सिरियसली प्रिपेअर करत असाल ना, तर हे खरंच मॅटर नाही करत की पाऊस कधी पडणार आहे किंवा एक्झाम कधी होणार आहे. तुम्ही तुमच्या जो अभ्यास आहे, ज्या नोट्स आहे, जे MCQ आहेत, त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा. त्याचं रिव्हिजन करा प्रॉपरली. ज्या टेस्ट सोडवल्या त्याचं सुद्धा रिव्हिजन करा किंवा परत परत टेस्ट सोडवा. आपल्या ॲपवरती ज्या टेस्ट सिरीज आहे तर त्याच्यासाठी मी अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहे. पुढचा एक भरपूर जणांचा डाऊट होता की जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949चा हा कायदा आपण घेतला, याच्यामध्ये जवळपास मी तुम्हाला 300-400 पानांच्या जवळपास नोट्स दिले असेल. ठीक आहे. आणि जवळपास 500च्या आसपास याच्यामध्ये कलम आहे. भरपूर जणांचा असा मुद्दा आहे की त्यातले जे पॉईंट्स आहे तर त्याच्यामध्ये खूप जास्त डाटा आहे आणि तो लक्षात राहत नाही. तर तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये आम्हाला काहीतरी द्या की जे कम्पॅरिझन, ठीक आहे, त्याला आपण कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये असं म्हणतो,
तर त्या स्वरूपात काहीतरी द्या. तर माझं उत्तर असं आहे की ही जी बाब आहे, तुम्ही जे माझ्याकडून डिमांड करताय, तर हे विद्यार्थ्यांनी करायला हवं, तरच तुम्हाला त्याचा खरा फायदा होईल. ठीक आहे. आपलं जे काम होतं तुम्हाला संकल्पना एक्सप्लेन करणं किंवा जी महत्वाची कलम आहे ती पाठ करून घेणं, हे आपण क्लासमध्ये घेतलेलं आहे. आता भरपूर जणांचा असा सुद्धा प्रश्न आहे की सर संकल्पनात्मक आम्ही क्लिअर आहोत, जनरल गोष्टी सुद्धा माहिती आहे, बट एक्झॅक्टली कलम पाठ होत नाही. तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे. तुम्हाला जर 100 प्रश्न विचारले जातात तर त्याच्यापैकी फक्त तुमचे 7 ते 8 प्रश्न हे तुमचे डायरेक्टली कलमावरती विचारले जातात. म्हणजे एक प्रोव्हिजन दिलं जातं आणि त्याचं कलम तुम्हाला खाली विचारलं जातं. ठीक आहे. तर असे म्हणजे 7 ते 8% प्रश्न हे तुमचे कलमावरती असतात. इथं 60 क्वेश्चन म्हणजे 60% सिलेबस हा तुमचा टेक्निकलचा आहे. त्या केसमध्ये आपण जर कन्सिडर केलं, हार्डली 5 ते 6 प्रश्न हे तुमचे डायरेक्टली आर्टिकल वरती विचारले जातील. त्यात सुद्धा जर तुम्ही MCAचा विचार केला तर याचं एखादं आर्टिकल हे डायरेक्टली विचारलं जाईल. आणि क्लासमध्ये भरपूर सारे तुमचे आर्टिकल्स मी पाठ करून घेतलेले आहे. जेवढे इम्पॉर्टंट मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितले, जेवढे निमॉनिक ट्रिक्स सांगितले तेवढे पाठ करा. खूप जास्त याच्या मागे धावू नका की मला आता आर्टिकलच पाठ करायचे. याने काय होतं ना, तुम्ही प्रायोरिटी चुकीची सेट करता. ठीक आहे. राहिला मुद्दा तो टेबलचा होता, तर ते तुम्हाला तुमच्या साईडकडून करणे. तुम्ही 1 पेजर नोट्स ज्या असतात तर त्याच्यामध्ये काय करायचं, एक पेजवरती तुम्ही जेवढे सगळे फॅक्ट्स आहेत, जेवढे सारे कायदे आहेत, त्याच्यामध्ये ज्या कॉमन तारखा आहेत, कॉमन तुमचे कलम आहेत, तर तिथं तुम्हाला काही काही तरतुदी सारख्या दिसतील. तर त्याला तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये आणू शकता. वेळ लागेल, बट तुम्ही स्वतः केल्यानंतर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. बाकी काही जणांना डाऊट आले होते टेक्निकलचे. ठीक आहे. तर म्हणजे डाऊट म्हणजे की प्रश्नामध्ये किंवा मग काही बाबी समजल्या नव्हत्या, तर मोस्ट ऑफ द लोकांना मी रिप्लाय केले. काही जणांचे बाकी असतील तर त्यांना सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये रिप्लाय भेटून जातील. आणि अजून एक बाब अशी आहे की काय सांगायचं होतं मला, मी विसरलो होता. हा ठीक आहे. तर राज्यसेवा कंबाईन, मला जे सांगायचं होतं ते की भरपूर जणांना हा सुद्धा डाऊट आहे आता की जे आपलं राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे आणि इकडे तुमची असिस्टंट कमिशनरची एक्झाम आहे, याला मॅनेज कसं करायचं. तर मी सांगेल, जर तुम्ही फुल टाइम स्टडी करत असाल तर तुम्ही 7 तास तुमचं राज्यसेवा कंबाईनला आता वेळ द्या आणि 2च तास तुम्ही फक्त असिस्टंट कमिशनर या पदासाठी तयारी केली पाहिजे. 2 तासामध्ये तुम्ही 2-3 कायदे आरामात ओढवता. ठीक आहे. इथून पुढं जर तुम्ही आपली बॅच केली असेल तर हप्ताभरात तुमचे एक रिव्हिजन कायद्याचं व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही त्याचं रिव्हिजन केलं नाही तर तुम्ही गोष्टी विसरत जाणार आहात. हे लिहून ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही रिव्हिजन नाही केलं 15-20 दिवस किंवा एखादा महिना, तुमचा गेम 100% होणार आहे, ही बाब लक्षात घ्या. ठीक आहे. या कायद्यांमध्ये मार्क्स खूप जास्त येतात, बट त्यासाठी तुम्हाला खूप जास्त रिव्हिजन करावं लागतं. सायंटिफिक मेथड आहे, त्याला आपण स्पेस रिपिटेशन असं म्हणतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट जर पाठ करायची असेल तर विशिष्ट कालांतराने किंवा विशिष्ट कालावधीनंतर त्याला तुम्ही रिवाईज करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह रिकॉल मेथड सुद्धा असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, कायदा बघायचा. ठीक आहे. किंवा बेअर ऍक्टमध्ये सुरुवातीला जे तुमचे दिलेले असतात की कलम 1, 2, 3, 4, 31 पर्यंत, 30 पर्यंत, तर ते बघायचे आणि त्याच्यावरून कायद्याचे जे प्रोव्हिजन आहे, त्या कलमामधले जे प्रोव्हिजन आहे, आपल्या नोट्समध्ये सुद्धा तसं दिलंय, तर ते आठवायचा प्रयत्न करायचा. त्याला ऍक्टिव्ह रिकॉल आपण असं म्हणतो. ठीक आहे. फुल लेंथ टेस्ट भरपूर जणांनी सोडवल्या नाहीये, त्या सुद्धा सोडवा. त्याच्यावरून तुम्हाला ऍक्च्युअल तुम्ही एक्झाममध्ये कसं परफॉर्म करत आहात ते कळेल. तुम्ही रिझनिंगची प्रॅक्टिस केली नसेल तर तुम्हाला रिझनिंगमध्ये कमी मार्क्स येतील, त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. अजून एक प्रश्न असा येतो की सर जीएसचं जे 10 क्वेश्चनचं आहे तर त्याचं प्रिपरेशन कसं करायचं. याच्यामध्ये आता तुम्हाला समजा आपण कन्सिडर केलं की 5 विषय. ठीक आहे. पॉलिटी आहे, जॉग्रफी आहे, सायन्स आहे, करंट अफेअर आहे, हिस्ट्री आहे. हे 5 विषय जर आपण याच्यामध्ये प्रामुख्याने पकडले. इकॉनॉमिक्स मागच्या 2-3 एक्झामला त्यांनी विचारलं नाही, बट आता जी कामगार आयुक्तालयाची भरती त्याच्यामध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स स्पेसिफिकली मेन्शन करून दिलंय. आपण 5 जरी विषय पकडले म्हणजे प्रत्येक विषयाला हे तुमचे 2 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. तर या 2 प्रश्नासाठी तुम्ही अख्खच्या अख्ख 300-400 पानाचं पुस्तक वाचणं अपेक्षित नाही. याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं असतं, पॉलिटी तुम्ही वाचलेली असती. ठीक आहे. पण बाकीचे सब्जेक्ट तेवढे केलेले नसतात. या केसमध्ये तुम्ही काय करायचं, TCSचे जे PYQ आहे त्याच्यावरती जास्त फोकस करा. करंट अफेअरसाठी मी जी तुम्हाला 1,500 प्रश्नांची क्वेश्चन बँक दिली त्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे रिलाय करू शकता, किंवा आपला कोर्स सुद्धा आहे ॲपवरती, तो सुद्धा तुम्ही बघू शकता करंट अफेअरचा. त्याच्यामध्ये मला वाटतं 42-43 लेक्चर्स आतापर्यंत झालेले आहे. ठीक आहे. ह्या सर्व बाबी याच्यामध्ये होत्या आणि खूप काही असं नाही आहे माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी किंवा धीर देण्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही
पेशन्स ठेवून जेवढं रिव्हिजन कराल तेवढं तुम्ही रेसमध्ये समोर जात राहणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढे. बाय बाय.